मौल्यवान आभूषण. निवेदिका मेघा देशमुख चव्हाण. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा त्याचा ध्यास दे. सापडेना वाट ज्यांना होतयांचा सारथी. हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती. साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास दे. नवचेतना विश्वास दे. काळ कितीही बदलला, माणसे सुद्धा कितीही बदलली, परिस्थिती कितीही बदलली तरी नीतिमूल्ये ही कधीच ढळत बदलत नाश पावत नसतात. ती कालातीत, अढळ, शाश्वत, चिरंतन, चिरकाळ टिकणारी अशी अविनाशी असतात. माणूसच मात्र त्यापासून ढळत बदलत दूर जात आहे. अलीकडे पाश्चात्यांचे वारेमाप अंधानुकरण करीत भौतिकवाद, भोगवाद, चंगळवादाकडे वाटचाल होत आहे. सिनेमा मालिकांमधील खोट्या खोट्या घटना, प्रसंगांचे दुष्परिणाम समाज मनावर होत असतात. याच गोष्टी ढासळत्या नीतिमूल्यांना कारणीभूत आहेत. आता तर या साऱ्या गोष्टी मोबाईलवरच उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी टी व्ही समोर बसावे लागत नाही किंवा चित्रपटगृहांमध्येही जाण्याची गरज नाही. नीती म्हणजे सदाचरण, शिष्टाचारयुक्त सभ्य आचरण. कुटुंबात, समाजात वावरताना कसे वागावे, कसे वागू नये, जीवन कसे जगावे हे सांगणारी मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम आहेत. महाभारतातील कृष्णनीती, विदुर नीती, कौटल्यांची व्यवहार संबंधीची कौटल्य नीती, चाणक्यांची जीवन व राजकारण याविषयीची चाणक्य नीती, एवढेच काय तर गोष्टीरूप इसाप नीती, विष्णू शर्माचे हितोपदेश, पंचतंत्रातील गोष्टीसुद्धा हेच सांगतात. नीतिमूल्य म्हणजे समाजात ज्याला मूल्य आहे, जे माणसाची समाजात किंमत वाढविते ते सत्कारी. ज्या गुणांमध्ये मानवी जीवनाला मौल्यवान बनवण्याची क्षमता असते ते गुण म्हणजेच जीवनमूल्ये किंवा नीतिमूल्ये. दया, क्षमा, शांती, प्रेम, करुणा, प्रामाणिकपणा, कृतज्ञता, सभ्यता, सहनशीलता, संवेदनशीलता, धैर्य, संयम, शिस्त, सौजन्यशीलता, संवाद कौशल्य, श्रमनिष्ठा, स्वावलंबन, चिकाटी, उद्योगीपणा, नीटनेटकेपणा, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, वक्तशीरपणा, आज्ञाधारकपणा, काटकसर, सदाचार, खिलाडू वृत्ती, परोपकार, चोरी न करणे, खोटे न बोलणे, कुणाचाही हेवा न करणे, कुणाचाही द्वेष न करणे, कुणाला न फसवणे, आपली जबाबदारी सांभाळणे, आपले कर्तव्य पार पाडणे, स्वातंत्र्य, मैत्री, एकमेकांना सहकार्य करणे, परस्परांबद्दल आदर, आपुलकी बाळगणे, थोरांना मान देणे, सर्वधर्म सहिष्णुता, स्त्री पुरुष समानता, विनम्रता, परस्त्री माता भगिनी समान मानणे, समता, बंधुता, समरसता, एकता, उदारता, मानवता, विश्वासार्हता, न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन, कुटुंबवत्सलता, समाजनिष्ठा, इतरांना समजून घेणे, आपल्या वागण्या बोलण्याने कुणाचेही मन न दुखवणे, कोणत्याही प्रकारे कुणाचाही अपमान न करणे, समोरच्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, शांततेने बोलणे, सर्वांच्या हिताचाही विचार करणे, आपणापासून कुणालाही काही त्रास होऊ नये म्हणून केलेले काम, राष्ट्रनिष्ठा, देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, स्वधर्माविषयी आस्था,
परधर्माविषयी प्रेम, विशेष म्हणजे माणसाने माणसाशी वाणुसकीने वागणे. ही नीतिमूल्ये जीवन सुरळीत, सुरक्षित, संतुलित जगण्यासाठी अत्यावश्यक आहेत. मनुष्य हा विचार करणारा समाजशील प्राणी आहे अशी माणसाची व्याख्या केली जाते. पण विचार करण्याची क्षमता अंगी येण्यासाठी सुद्धा जीवनमूल्यांचा, सद्गुणांचा स्वीकार करणे, ते अंगी बाणवणे आवश्यक असते. माणसाने माणसासोबत माणुसकीने वागणे, आपल्या सद्गुणांनी, सदाचाराने माणसाला आपलेसे करणे म्हणजेच खरी नैतिकता, नीतिमत्ता. मानवी जीवन सुरक्षित, सुरळीत चालावे म्हणून आचरणात आणायचे नियम म्हणजे नीतिमत्ता, नीतिमूल्ये. जीवनमूल्ये आपल्या जीवनाला सुंदर, डौलदार बनवतात. परंतु दुर्दैवाने आजकाल बरीच माणसे नीतिमूल्यांना सरसकट पायदळीत उडवत आहेत. खरे पाहता नीतिमूल्ये तुडवणारा हा आधुनिक मानव आपले जीवनच आपल्या पायदळी तुडवत आहे. चित्राला जशी चौकटीची गरज असते, त्या चौकटीनेच चित्र चांगले दिसते. तसेच जीवन सुंदर बनवण्यासाठी जीवनालाही नीतिमूल्यांची, सभ्यतेची, सुसंस्कारांची चौकट अत्यावश्यक असते. नीतिमूल्यांची कवचकुंडले गेली तर माणूस उघडा पडेल. ते त्याच्यासाठी अतिशय घातक गोष्ट ठरेल. नीतिमूल्यांच्या आचरणामुळेच मानवी समाज स्थिर राहतो. नीतिमूल्यांचा नाश म्हणजे मानवी जीवनाचा सत्यानाश, समाजाचा सर्वनाश. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सत्य, मांगल्य, सौंदर्य, प्रेम, विश्वास, परोपकार, त्याग, करुणा, निष्ठा, सचोटी, सहानुभूती, सात्विकता, उद्यमशीलता, सौजन्यशीलता, माणुसकी. नीतिमूल्यांमुळे मानवी जीवन एकसंध राहते. स्वतःच्या कल्याणाकरिता, स्वतःचे जीवन घडविण्यासाठी, स्वतःमध्ये चांगले बदल घडविण्यासाठी नीतिमूल्ये आवश्यक असतात. शांततामय, निश्चित, समाधानी, आनंदी जीवन जगण्यासाठी नीतिमूल्ये अंगी बाणवणे आवश्यक असते. हे जीवनाचे सुंदरसे मोहकलंकार, पक्के मजबूत असे आधारस्तंभ आहेत. नीतिमूल्यांच्या आधाराशिवाय माणसाचे जीवन कधीच आनंदी, सुखी, समाधानी होऊ शकत नाही. त्यामुळेच प्रत्येकानेच नीतिमूल्यांच्या चौकटीत राहूनच जीवन जगावे. जीवनात जीवनमूल्ये ही दीपस्तंभासारखी असतात. ती बाजारात विकत मिळत नाही, तर ती संस्कार, वाचन, शिक्षण, आचरणाद्वारे अंगी रुजवावी लागतात. ज्ञान हे देता घेता येते, तशी नीतिमूल्ये ही शिकण्याची, वाचण्याची, शिकवण्याची गोष्ट नाही, तर ती अंगीकारावी लागतात, अंगी बाणावी लागतात, आचरणात आणावी लागतात. आपल्या कुटुंबाला नैतिक विनाशापासून वाचवायचे असेल, समाजाला प्रगतीच्या भरभक्कम पायावर उभे करायचे असेल, आपल्या देशाला जर विकासाच्या सर्वोच्च यशोशिखरावर न्यायचे असेल, तर मुलांना बालपणापासूनच नीतिमूल्ययुक्त शिक्षण देण्याची गरज आहे. नीतिमूल्यांचा ऱ्हास न थांबल्यास आजचे विज्ञान युग काळयुग बनून माणसाचा सर्वनाश, समाजाचा विनाश करेल हे नक्की. त्यामुळे वेळी सावध होऊन समाजात नीतिमूल्ये रुजवण्यासाठी, वाढवण्यासाठी जोमाने, चिकाटीने, कृतिशील अथक प्रयत्न करणे आणि त्याची सुरुवात स्वतःपासून करणे हेच आपले कर्तव्य ठरावे. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा संगती, नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. पंखात या बळ दे नवे, झेपावण्या आकाश दे, जे सत्य सुंदर सर्वथा
आजन्म त्याचा ध्यास दे, आजन्म त्याचा ध्यास दे. धन्यवाद.